नमस्कार. आज आपण 2 कच्चे बटाटे आणि 1 वाटी बेसन पीठ यापासून मुलांसाठी मस्त असा नाश्ता करणार आहोत. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि सोबतच 1 वाटी बेसन पीठसुद्धा घेतलेलं आहे. तर आणखीन काही साहित्य लागणार आहे ते पाहूयात. तर काही कढीपत्त्याचे पाने, 2 इंच अद्रकचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. याचा आपण खलबत्त्यामध्ये जाडसर असा ठेचा करणार आहोत. तर हा ठेचा मी थोडा जाडसरच ठेवलेला आहे. सोबतच लागणार आहे काही मसाले. तर त्यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. ही रेसिपी आपण मुलांसाठी बनवत आहोत, त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. सोबतच चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर सुरुवातीला दोन्ही बटाट्याची मी या पद्धतीने साल काढून घेतलेली आहे. साल काढलेले हे बटाटे आपण खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत. हा खिस आपल्याला थोडा मोठा म्हणजे जाडसरच ठेवायचा आहे. तर दोन्ही बटाटे मी सुरुवातीला खिसणीमधून खिसून घेतली. तर हा बटाट्याचा खिस आपण स्वच्छ असा 2 पाण्याने धुवून घेऊयात. तर पाणी टाकून व्यवस्थित हाताने मिक्स करून हा बटाट्याचा किस मी इथे धुवून घेत आहे. तर अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर या पद्धतीने शिल्लक राहिलेले सर्व पाणी मी काढून घेत आहे. तर इथे बटाट्याचा किस आपला तयार झाला. यामध्ये बाकीचे सर्व आपण जिन्नस टाकून घेऊ. तर त्यामध्ये मी वाटून घेतलेला ठेचा टाकला, हळद, लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि धने पावडरसुद्धा टाकली, हिंग टाकले आणि ओवा थोडा हातावरती क्रश करून टाकला. त्यामुळे ओव्याचा फ्लेवर छान येतो. आणि इथे आपण लागेल तसे बेसन पीठ वापरणार आहोत. सुरुवातीला मी 4 ते 5 चमचे बेसन पीठ टाकले आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून पाहिले. तर थोडे बेसन पीठ इथे मला कमी वाटत आहे, म्हणून मी राहिलेले 2-3 चमचे बेसन पीठ सर्व टाकून घेत आहे. तर या पद्धतीने मी इथे सर्व 1 वाटी पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला पीठ कमी अधिक लागू शकते. तर थोडे पाणी टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. तर चमच्याने या पद्धतीने मी इथे थोडे थोडे पाणी टाकून हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकली. कोथिंबीरीमुळे या नाश्त्याला खूप छान टेस्ट येते. तर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आणखीन थोडे पाणी टाकून हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर या पद्धतीचं इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर नॉनस्टिकचा तवा गरम करून त्यावरती मी तूप सोडून घेत आहे. तुपामुळे हा नाश्ता फार टेस्टी लागतो. तुम्हाला तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तरी देखील चालेल. तर तेल किंवा तूप टाकून पूर्ण नॉनस्टिक तव्याला हे आपण पसरवून घ्यायचं आहे. तर यावरती आपण आता छोटे छोटे डोसे सोडून घेऊ. तर हे डोसे मी लहान मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे, त्यामुळे छोट्या छोट्या आकारामध्ये करून घेत आहे. शक्यतो लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी फार आवडतात आणि आपण असे छोटे छोटे पदार्थ देखील त्यांना खायला करून दिले तर ते सुद्धा फार आवडीने खातात. तर मी या पद्धतीने इथे तव्यावर 3 छोट्या आकाराचे डोसे सोडून घेत आहे. तर थोडे डोसे सोडल्यानंतर यावरती मी थोडे थोडे तूप टाकून घेतलेलं आहे. तूप टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये हे खालून खरपूस भाजून झालेले आहेत. तर दुसरी बाजू देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे, त्यामुळे हे आपण पलटी करून घेऊ. तर या पद्धतीने मी ते सर्व डोसे पलटी करून घेत आहे. तुम्ही या पदार्थाला छोटे बटाट्याचे पराठे किंवा बटाट्याचे डोसे किंवा छोटा अगदी पॅनकेकसुद्धा म्हणू शकता. उन्हाळ्यामध्ये शक्यतो सर्वत्र सर्वांना सकाळी शाळा असते, त्यामुळे अशा सकाळच्या घाईगडबडीत हे आपण नाश्त्याचे पदार्थ मुलांना डब्याला करून देऊ शकतो. तर या पद्धतीने इथे आपले हे छोटे छोटे बटाट्याचे पॅनकेक तयार झालेले आहेत. हे सर्व पॅनकेक आपण दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर हे पलटी टाकल्यानंतर सुद्धा वरून थोडे तूप टाकून खरपूस रंगावर येईपर्यंत आपण हे भाजून घेऊयात. असंही बऱ्याच लहान मुलांना तूप खायला आवडत नाही, तर या पद्धतीने आपण त्यांना तूप खायला देऊ शकतो आणि तुपामुळे हे छोटे डोसेसुद्धा खाण्यासाठी टेस्टी लागतात. तर या पद्धतीने इथे आपले हे छोटे पॅनकेक तयार झालेले आहेत. तर हे आपण एका पेपरवरती काढून घेऊयात. तर हे डोसे तयार केलेले मी पेपरवरती काढून घेत आहे. तयार केलेले हे छोटे पॅनकेक म्हणा किंवा छोटे डोसे आपण थंड करण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण मोठ्या घरातील व्यक्तींना खाण्यासाठी सुद्धा याचा मोठा पराठा करणार आहोत.
तर थंड करण्यासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊ. त्याच तव्यावरती थोडे तूप टाकून त्याच मिश्रणाचे आपण मोठे डोसेसुद्धा करून घेऊ शकतो. तर या पद्धतीने मी इथे तव्यावरती 2-3 चमचे मिश्रण टाकून या पद्धतीने डोसा फिरवून घेतलेला आहे. हा डोसा व्यवस्थित फिरवून झाल्यानंतर यावरती आपण थोडे तूप टाकून घेऊ. तर वरून आणि बाजूला थोडे तूप टाकून हे आपण अर्ध्या ते 1 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. हा डोसा झाकून ठेवून वापरल्यामुळे पटकन वापरला जातो. तर हे बटाट्याचे डोसे करत असताना गॅस एकदम लो टू मीडियम ठेवायचा आहे. कारण यामध्ये आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे. एकदम लहान गॅसवरती हे डोसे आपण भाजल्यामुळे आतील बटाटासुद्धा व्यवस्थित असा वापरला जातो. तर हा पलटी करून याच्या दोन्ही बाजूनी थोडे थोडे तूप टाकून दोन्ही बाजूनी खरपूस रंगावरती हा आपण बटाट्याचा डोसा करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने इथे मी 2 डोसे तयार केलेले आहेत. घरातील मोठ्या व्यक्तींसाठी नाश्ता बनवत असताना यामध्ये तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता किंवा लाल तिखटाचे प्रमाण वाढवू शकता. तर एवढे टेस्टी ते आपले हे 2 डोसेसुद्धा तयार करून झालेले आहेत. तोपर्यंत आपण तयार केलेले छोटे पॅनकेक थंड झालेत. तर हे आपण टिफिनमध्ये भरून घेऊ. तर मी इथे या पॅनकेकसोबत खाण्यासाठी थोडा टोमॅटो सॉस दिलेला आहे. तर या पद्धतीने ते आपला छोट्या मुलांचा टिफिन तयार झाला. घरातील मोठ्या व्यक्तींना सुद्धा हा नाश्ता फार आवडेल. तर या पद्धतीने आपण सॉससोबत त्यांना खायला देऊ शकतो. हा डोसा असाच खाल्ला तरीसुद्धा छान लागतो कारण यामध्ये आपण सर्व मसाले, मिरची वापरलेलीच आहे. तर या पद्धतीने तयार केलेली ही रेसिपी आजची आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा आणि लाईकसुद्धा करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.